दोस्तों, जय भीम नव बुद्धाय में नीलेश ओंकार लॉर्ड बुद्धा टीवी के खास बात इस विशेष प्रोग्राम में आप सभी का स्वागत है। जैसे कि आप सभी जानते हैं कि इस बार का जो लोकसभा चुनाव है वो बेहद ही ऐतिहासिक चुनाव है। महाराष्ट्र के लिए नहीं तो पूरे देश के लिए ऐतिहासिक है। इस चुनाव में महाराष्ट्र में एक तीसरी आघाड़ी जो है वो उभर कर आ रही है और तीसरी आघाड़ी का जो वजन है वो भी बढ़ रहा है। तीसरी आघाड़ी की वजह से महाराष्ट्र का जो समीकरण है राजनीति का वो पूरी तरह से बदल गया है। आज हम बुल्ढाना लोकसभा क्षेत्र में हैं और यहाँ पर सबसे आगे जो बुल्ढाना की दौड़ में सबसे आगे चर्चा में जो है वो बलिराम शिरस्कर जी हैं, जो कि वंचित बहुजन आघाड़ी के प्रत्याशी है। यहाँ से वो उनसे हम जानने की कोशिश करेंगे, उनसे बात करने की कोशिश करेंगे कि उनके किस तरह के मुद्दे हैं और किस तरह से इस बार वो जनता को लुभाने की कोशिश करेंगे। बहुत बहुत स्वागत है सर आपका। और सबसे पहले मैं जानना चाहता हूं कि बुल्ढाना क्षेत्र में किस तरह की समस्याएं हैं और किस तरह के मुद्दों के साथ आप जनता के बीच में जा रहे हो। नमस्ते। बुलढाणा जिल्ह्याची जी परिस्थिती आहे ते खूप गंभीर आहे। 70 वर्षाच्या स्वातंत्र्यानंतर हा पूर्ण जिल्हा त्या ठिकाणी मागासलेला राहिलेला आहे आणि त्याचं कारणच असं आहे की जे लोक सत्तेमध्ये गेले ते स्वतःच्या सत्तेच्या पोटी त्या ठिकाणी सत्तेमध्ये गेले, लोकांच्या हितासाठी ते त्या ठिकाणी पोचले नाहीत आणि म्हणून हा पूर्ण जिल्हा त्या ठिकाणी मागासलेला राहिलेला आहे। आणि या परिस्थितीवर उद्याचं जे भवितव्य घडवण्याची जी क्षमता या वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आहे ही आमची भूमिका है। क्या लगता है तुमको इस लोकसभा क्षेत्र में आज तक जो वादे किए गए थे या जिस तरह से विकास जुबान पर दिखाया गया था या बातों में जो दिखाया गया था, वादों में दिखाया गया था, वो नहीं हुआ है, ये सब जानते हैं। तो किस तरह की समस्याएं हैं जिसको आप पूरी करना चाहेंगे या फिर इसको ऐसा करते हैं कि आपको अगर मौका मिला तो किस तरह का प्लान आपका है इस क्षेत्र के विकास के लिए? मुद्दे एवढे त्या ठिकाणी गंभीर आहेत की साधारणतः या बुलढाणा लोकसभा क्षेत्रामध्ये आरोग्याची कुठल्याच प्रकारची त्या ठिकाणी सुविधा नाही आहे आणि ते सुविधा साधारणतः ही 20-25 वर्षापूर्वी त्या ठिकाणी व्हायला पाहिजे होतं। म्हणून आम्ही त्या ठिकाणी भविष्यामध्ये या जिल्ह्यामध्ये एक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल त्या ठिकाणी झालं पाहिजे, हे जे जनतेची मागणी आहे आणि त्या माध्यमातून आम्ही भविष्यामध्ये पूर्ण करण्याची आमची त्या ठिकाणी तयारी राहणार आहे। दुसरा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे की या सिंचन क्षेत्रामध्ये जेवढी वाढ व्हायला पाहिजे होती तेवढी त्या ठिकाणी झाली नाही। कारण सिंचन प्रकल्प 15 वर्षापासून जे मंजूर झाले ते तसेच रखडलेले आहेत। त्याचा निधी साधारणतः 1400 कोटीवरून 2800 कोटी रुपयावर त्याचा खर्च आता त्यामध्ये नवीन नियमानुसार त्या ठिकाणी व्हॅल्युएशननुसार झालेला आहे। मग हा खऱ्या अर्थानं जनतेचा पैसा आहे। हे जर त्या ठिकाणी 10 वर्षापूर्वीच जर हा प्रकल्प त्या ठिकाणी झाला असता तर निधी कमी लागला असता आणि शेतकऱ्याच्या धुऱ्यावरही पाणी गेलं असतं आणि शेतकऱ्याची अत्यंत महत्त्वाची हलाखीची परिस्थिती त्या ठिकाणी बदलली असती। परंतु असं केलं नाही। याचं कारण असं आहे की त्यांना माहीत आहे की या लोकांना किती आपण सांगितलं तर मतदानाच्या वेळेस हे आपल्याला त्या ठिकाणी मतदान करतात आणि म्हणून त्या इशाऱ्यावर ते त्यामध्ये विकासासाठी कोसो दूर आहेत, हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि जर आम्ही त्या ठिकाणी सत्तेमध्ये आलो तर पहिल्यानं त्या ठिकाणी या सिंचन प्रकल्पामध्ये वाढ करणार, प्रत्येक शेतकऱ्याच्या धुऱ्यावर बंदिस्त पाईपलाईनद्वारे त्या ठिकाणी पाणी शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याची आमची त्या ठिकाणी कल्पना राहणार आहे। दुसरा यामध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे की यामध्ये जालन्यापासून तर त्या ठिकाणी खामगावपर्यंत तो लोह मार्ग जो आहे तो बरेच दिवसापासून प्रलंबित आहे। वास्तविक पाहता तो आतापर्यंत व्हायला पाहिजे होता, कारण जर पुण्याला जायचं असेल
तर साधारणतः 600-700 किलोमीटर अशा डिस्टन्सनं त्या ठिकाणी मनमाड व्हाय जावं लागतं आणि पूर्ण लक्झरीच्या लक्झरी त्या ठिकाणी पुण्याला भरून जातात. आणि या माध्यमातून जर जनतेनं आम्हाला त्या ठिकाणी जर कौल दिला तर हा लोहमार्गाचं सुद्धा आम्ही त्या ठिकाणी निश्चितपणे येणाऱ्या या पंचवार्षिकमध्ये तो त्या ठिकाणी पूर्णतः आम्ही त्यावेळी करणार आहोत. ही आहे. आणि शेतकऱ्याच्या छोट्या मोठ्या प्रकल्पाच्या संदर्भात या जिल्ह्यामध्ये लघु उद्योग त्या ठिकाणी झाले पाहिजेत. यामध्ये कॉटन जिल्हा म्हणून त्याची ओळख आहे, परंतु त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर कापसावर छोटे मोठे प्रकल्प त्या ठिकाणी अजूनही या ठिकाणी झाले नाहीत. आणि जे झाले तर ते आतापर्यंत काही लोकांनी त्या ठिकाणी सूतगिरणीच्या माध्यमातून ते पूर्ण डुबवलेले आहेत आणि त्या माध्यमातून विकास झाला नाही. आम्ही जर त्या ठिकाणी या येणाऱ्या 19मध्ये जर आम्ही त्या ठिकाणी सत्तेमध्ये आलो तर निश्चितपणे यामध्ये शेतकऱ्यांच्या मालाच्या संदर्भात, शेतकऱ्यांच्या छोट्या मोठ्या जे काही उद्योग जे करायचे असतील त्या माध्यमातून कच्चा माल इथं आहे आणि दूर नेऊन त्याच्यापेक्षा प्रक्रिया केल्यापेक्षा छोटे मोठे प्रकल्प याच जिल्ह्यामध्ये झाले पाहिजेत अशी आमची त्या ठिकाणी भूमिका राहणार आहे. आणि वारंवार त्या ठिकाणी जर पाहतो तर बँकेकडे त्या ठिकाणी जाणाऱ्या लोकांची झीर आहे, परंतु त्यांना त्या ठिकाणी वेळेवर कर्ज भेटत नाही. आणि ज्या बँका आहेत त्या ठिकाणी पूर्ण डबघाईच निघालेल्या आहेत. कारण काय की आताचे जे उमेदवार आहेत त्या उमेदवाराच्या संदर्भात जर आपण पाहिलं तर त्यांच्यावरच ते भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, त्याच्यावरच त्यांनी त्या ठिकाणी शेतकऱ्याचं लूट त्या ठिकाणी केलेली आहे. आणि पूर्ण बँक त्या ठिकाणी जे आहे कोऑपरेटिव्ह सेक्टरची बँक ते पूर्ण त्या ठिकाणी बटगाईज त्या ठिकाणी काढलेली आहे. आणि म्हणून या अशा परिस्थितीवर खऱ्या अर्थानं त्याचं पुन्हा नूतनीकरण करून भविष्यामध्ये या शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या संदर्भात आमची त्यामध्ये भूमिका राहणार आहे. जिस तरह से आपने उम्मीदवारों का नाम लिया या उम्मीदवारों का जिक्र किया, मैं ये जानना चाहता हूँ कि 2 टर्म यहाँ पर शिवसेना के प्रत्याशी रहे हैं, उनको परास्त करना या फिर राष्ट्रवादी का एक बड़ा चेहरा है उनको परास्त करना या फिर उनको पछाड़कर इस सीट पर जीत हासिल करना कितना आसान या कितना मुश्किल होगा आपके लिए? नहीं, ये तो कैसा आहे, हा तर जनतेचा प्रश्न आहे. कारण जनतेनं त्या ठिकाणी जो दिलेला जो कौल होता आणि त्या कौलाच्या पोटी या जनतेचा विकास व्हायला पाहिजे होता तो झाला नाही. आणि त्या माध्यमातून आता जनताच त्यांना जबाब देणार आहेत. आणि या माध्यमातून आम्हाला जे काही त्यामध्ये वाटतं की लोकांची मानसिकता पूर्णपणे त्या ठिकाणी बदललेली आहे आणि त्या माध्यमातून आम्ही कामाला लागलेलो. हमने जब उनसे बात की तो उनका कहना यह है कि जिस तरह से 2014 में मोदी लहर के तहत हम जीत कर आए थे, उसी तरह से इस बार भी मोदी लहर है और मोदी के राज में बहुत बढ़िया काम हो रहे हैं और किसी तरह की कोई मतलब समस्या नहीं है देश में या आपके ज़िले में. तो जब कोई समस्या नहीं है, मोदी लहर है, तो आप किस तरह से सर इस सीट पर जीत हासिल करेंगे? नाही आहे यावेळेस तर कसं आहे की जनता सांगणार आहे की लाट कोणाची आहे. हे जनतेची लाट आहे, हे मोदीची लाट नाही आणि काँग्रेस राष्ट्रवादीची लाट नाही. ही लाट जनतेची लाट आहे. आणि या जनतेच्या लाटांनी ज्या बाबासाहेबांनी जो अधिकार मताचा दिला आणि ती लाट खऱ्या अर्थानं उद्याच्या महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीसोबत राहणार आहे. एक सवाल और जानना चाहता हूँ, जैसा कि संविधान जो है वो हमारा सर्वोपरि है, संविधान के आधार पर ही देश चलता है और देश का हर नागरिक चलता है और पूरी दुनिया इस संविधान का सम्मान भी करती है. तो क्या लगता है आपको, जिस तरह से इन 5 सालों में देश में धर्मांधता फैलाई गई, जिस तरह से कट्टरवाद बढ़ाया गया, जिस तरह से हर वो समस्या खड़ी की गई जिससे विभाजन हो, उस समस्याओं से लोग निजात पाना चाहते हैं या फिर उस समस्या में बहते जा रहे हैं? नाही, संविधानाचा मुद्दा जो आहे वो जनतेच्या पूर्ण त्यामध्ये अंतर मनामध्ये बसलेला आहे.
आणि त्यासाठी हे जे काही संविधान टिकलं पाहिजे तर देश टिकेल. संविधान नसतं तर आपण त्या ठिकाणी बोलू शकलो नसतो, तुमची मुलाखत मी घेऊ शकलो नसतो आणि तुम्ही मला त्या ठिकाणी प्रश्न मांडले नसते. आणि म्हणून हे संविधान आहे. आणि संविधानाच्या माध्यमातून जर कोणी काही त्यामध्ये जर धक्का लावत असेल तर हे जे काही या देशातील जे साधारणतः 85% जे बहुजनांचे जे लोक आहेत ते निश्चितपणे त्या माध्यमातून रस्त्यावर येणार आहेत. परंतु रस्त्यावर चालू होऊन त्या ठिकाणी चालणार नाही, कारण त्यामध्ये घटनेमध्ये तशी तरतूद आहे की जर बहुमत एखाद्या वेळेस जर त्या ठिकाणी संसदेमध्ये असलं तर त्यामध्ये तो बदल करण्याचा अधिकार पूर्ण संसदेला आहे. परंतु त्याचसाठी की संविधान टिकलं पाहिजे आणि त्या माध्यमातून या समविचारी जे काही लोक आहेत त्यांनी त्या ठिकाणी हे वंचित बहुजन आघाडी तयार केलेली आहे. आणि त्या माध्यमातून आम्हाला आशा आहे की या देशाचं संविधान पूर्णपणे 100% त्या ठिकाणी जसंच्या तसंच राहील अशी आमची त्या ठिकाणी खात्री आहे. वंचित बहुजन आघाड़ी ने कांग्रेस के साथ न जाकर अच्छा किया या फिर जाना चाहिए था, आपको क्या लगता है? नाही, काँग्रेसच्या संदर्भात जाण्याचा प्रश्नच नाही आहे. आज काँग्रेसवाल्यांचे काय हाल चालू आहेत तुम्हाला माहीत आहे. आणि अशा परिस्थितीवर त्या ठिकाणी आम्ही त्यांना 6 महिन्यापासून त्या संदर्भात खुलं आव्हान आम्ही करून राहिलो होतो की आम्ही त्यामध्ये आपला जो काही प्रस्ताव आहे तुम्ही त्यामध्ये दिला पाहिजे. आणि आम्ही खुल्या स्टेजवरून सांगितलं की आम्ही त्यामध्ये समविचारी पक्षासोबत युती करायला तयार आहे. परंतु 6 महिन्यापर्यंत ते आमच्यासोबत बोलले नाही. आमच्या जे काही बहुजन समाजातील आणि वंचित बहुजन आघाडीचे जे सर्व नेते आहेत, ज्या प्रत्येक समूहाचे नेते आहेत, त्यांनी एकत्रित आल्यानंतर एवढे 10-10 लाख लोकांच्या त्या ठिकाणी सभा झाल्या तरी ते त्या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी बोलायला तयार नाही. आणि म्हणून आम्हीच त्या ठिकाणी जे वंचित बहुजन आघाडी ओवैसी साहेब, आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आणि सर्व या वंचित आघाडीचे सर्व घटक यांनीच निर्णय घेतला की जर हे आपल्याला बोलावतच नाहीत तर आपण त्या संदर्भात आपणच त्या ठिकाणी 48च्या 48 जागा लढवल्या पाहिजे, हा असा आमचा त्यामध्ये निर्णय झालेला आहे. इस चुनाव के बाद समझ लीजिए कि वंचित बहुजन आघाड़ी की कुछ सीटें निकलती है, तो कुछ सीटें निकलेगी या बहुत ज़्यादा सीटें निकलेगी, क्या आप क्या चाहते हैं? नाही, आजच्या तो म्हणजे परिस्थितीवर जर आपण पाहिलं तर महाराष्ट्राचं वातावरण त्या ठिकाणी पूर्ण ढवळून निघालेलं आहे. आम्हाला माहीत आहे की यामध्ये आम्ही कमीत कमी त्या ठिकाणी 50% म्हणजे आज त्यामध्ये जर 48च्या पैकी जर आपण पाहिलं तर त्यामध्ये 50% आम्ही सीट त्या ठिकाणी आज म्हणजे विनिंगच्या जवळ आहोत. और अगर नहीं मिली, समझ लीजिए नहीं मिली, तो किसके साथ, कांग्रेस के साथ जाना पसंद करेंगे या बीजेपी के साथ जाना पसंद करेंगे? तो समय होगा ना, ती जी आहे ते वेळ सांगणार आहे. आणि वेळ आम्ही त्या ठिकाणी कसं आहे की ज्या वेळेस आम्हाला त्यामध्ये संविधानाचा मुद्दा समोर येत असताना आम्ही जे काही समविचारी जे लोक आहेत त्यांच्यासोबत आम्ही त्या ठिकाणी राहणार आहोत. अंत में क्या संदेश देना चाहेंगे सर इस बार जनता को, आपके क्षेत्र के लोगों को और पूरी देश की जो जनता, जो जितने दर्शक हमें देख रहे हैं, उनको किस तरह का राजनीतिक संदेश आपका रहेगा? नाही, हा संदेश अत्यंत महत्त्वाचा आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या ब्रह्मास्त्र तुम्हाला दिलेलं आहे हे तुम्ही पूर्णपणे त्या ठिकाणी हाताळलं पाहिजे. आणि आपल्या विचाराचे माणसं त्या ठिकाणी संसदेमध्ये पाठवण्याची गरज आहे आणि ते आपण त्या ठिकाणी संसदेमध्ये पाठवाल, हाच खऱ्या अर्थानं अत्यंत महत्त्वाचा संदेश आहे. बहुत बहुत धन्यवाद सर, आपने समय दिया और हमारे दर्शकों के साथ ये सारी बातें जो हैं शेयर की. आज हमारे साथ बलिराम शिरस्कर जी थे, जो कि बुल्ढाना लोकसभा क्षेत्र से प्रत्याशी है वंचित बहुजन आघाड़ी के, और यहाँ पर यहाँ की बुल्ढाना की दौड़ में सबसे आगे दौड़ रहे हैं फिलहाल. लेकिन देखना ये होगा कि महाराष्ट्र की राजनीति में कितना असर वंचित बहुजन आघाड़ी कर पाती है, और जो अम्बेडकरी जनता है या परिवर्तनवादी जितनी भी जनता है वो किस तरह से वंचित बहुजन आघाड़ी को एक्सेप्ट करती है. आज महाराष्ट्र में परिवर्तन का दौर है, महाराष्ट्र में ही नहीं तो पूरे देश में सत्ता परिवर्तन का दौर है और हर इंसान सत्ता परिवर्तन करना चाहता है.
लेकिन महाराष्ट्र में वंचित बहुजन आघाड़ी अपने पैर किस तरह से जमाती है ये देखना होगा। आज के लिए बस इतना ही, फिर मुलाकात होगी ऐसे ही किसी मौके पर। तब तक के लिए जय भीम, नमो बुद्धाय।